राबोडीतील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या कोणी केली असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधिकारी नितीन ठाकरे यांची नेमणूक करा असं आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला केलं आहे. खोट्या केसेस तक्रारी केल्या जात असून कोणत्याही पदावर नसताना एकच माणूस पालिका चालवत आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. अभिजित पवार हा आपल्याला पहिल्यांदाच घाबरलेला दिसला. त्याच्या बाबतीत झालं ते वाईटच झालं, परंतु आता महाराष्ट्रात हे बंद व्हायला हवं. आमच्या पक्षाचा मुंबऱ्यात शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे. त्यालाही गेले वर्षभर असाच त्रास दिला जातोय. कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबईवरून फोन येतो, कधीतरी आयकर अधिकाऱ्याचा फोन येतो. हे काय चाललं आहे आणि हे सर्व कोण चालवतोय? एका परमारचा जीव आधी घेतलाय आणि त्यामुळे एक घर बर्बाद झाले. जमील शेखचा खून झालाय. त्याच्या मुली 10वीची परीक्षा देत आहेत. परीक्षेचं शुल्क देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशी आणखीन किती घरं बर्बाद करणार आहात असा प्रश्न आव्हाड यांनी विचारलाय. आपल्याला अडकवायचं असेल तर आपण तयार आहोत. करा आपल्या संपत्तीची खुली चौकशी असं थेट आव्हानही आव्हाड यांनी दिले. जमील शेख यांच्या खुनाचा तपास पुन्हा सुरू करा अशी मागणी करत त्याचा तपास करण्याची हिंमत असेल तर नितीन ठाकरे या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करा असं आव्हानही त्यांनी दिले. आज महापालिकेत कोणताही पद नसताना कार्यालये वापरली जात आहेत. त्यासाठी पालिकेचे कर्मचारी झुंपलेले आहेत. हे सर्व महापालिका आयुक्तांना दिसत नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शहर विकास विभागात जायचे, सर्वांच्या कुंडल्या काढायच्या आणि त्यांना घाबरवण्याचं काम करायचं, एवढंच काम शिल्लक राहिले. केवळ आपल्याला आमदार व्हायचं आहे म्हणून धमकावून घाबरवून स्वतःच्या गटात घेण्याचं घाणेरडं राजकारण केलं जात असून अजित पवार यांनी आता तरी डोळे उघडावेत असंही आव्हाड यांनी सांगितलं. त्यांच्या खानदानाने केळकर साहेबांना दिलाय की मर्डर झाल्यानंतर काही दिवसातच आरोपींनी मोठं घर बांधलं राबोडीमध्ये. अचानक मोठं घर कसं काय बांधतो तो? आणि हे पत्र ऑन रेकॉर्ड आहे. मी आता हे पत्र म्युन्सिपल कमिशनरला पाठवणार आहे. म्युन्सिपल कमिशनर तर राबोडीत कारवाईच घेत नाहीत. राबोडीत बिनधास्त चालू आहेत सगळी बांधकामं, कोणीही कारवाई करत नाही. हा याच्यातला मुख्य आरोपी ओसामा यांनी तर राबोडीमध्ये बंगला बांधला. आपला राबोडी काय उत्तर प्रदेश गोरखपूरच्या त्याच्या गावात मोठा बंगला बांधला, शोभिवंत बंगला. हे पैसे आले कुठनं? आणि मी आज ही तक्रार नोंदवतोय टीव्हीच्या माध्यमातून. त्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू आहेत. ते सगळे आरोपी बाहेर कोणाला कोणाला दम देत आहेत. इरफान जो आरोपी नंबर 1 आहे, ज्यांनी नजीब मुल्लाचं नाव घेतलं की ह्यांनी सुपारी दिली म्हणून, त्याच्या आई वडिलांना धमकीचे फोन गेले. त्यांचे मोबाईल नंबर देखील आहेत. पण हे फोन जातात कसे? हे फोन आतमध्ये येतात कुठनं? राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात 100% भाजपची घोषणा करत जनता दरबार आयोजित केल्यानं शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगलं असतानाच ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून एक प्रकारे जनता दरबार भरवण्याचं ठरवले. यामुळे मंत्री नाईक यांच्या पाठोपाठ आता ठाण्यातील आमदारांचाही जनता दरबार भरणार असल्याचं चित्र आहे. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांचे सरकार असलं तरी ठाण्यात मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाच्या ठिणग्या उडू लागल्यात. ठाण्यातील कोपरी भागातील कार्यक्रमात बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात 100% भाजपची घोषणा केली. या घोषणेनुसार त्यांनी येत्या सोमवारी ठाण्यात जनता दरबार आयोजित केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखलं जातं. या ठिकाणी नाईक हे जनता दरबार घेणार आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील उमटल्या. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकताच नवी मुंबईत पक्षाचा मेळावा घेतला. त्यात मी जिथे उभा राहतो तिथून जनसेवा सुरू होतो. मी कधीही दरबारी राजकारण केलं नाही असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. या विधानाच्या माध्यमातून त्यांनी गणेश नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा होती. ठाण्यात भाजपकडून सदस्य नोंदणी तसंच जनता दरबाराच्या माध्यमातून पक्ष ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच
शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नेत्यांनी शहरात पक्षाचे मेळावे घेऊन आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात एक बैठक घेऊन त्यात ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत. असं असतानाच ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून एक प्रकारे जनता दरबार भरवण्याचं ठरवलंय. खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये दर सोमवार ते शुक्रवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाद्वारे आमदार केळकर आणि डावखरे हे नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवणार आहेत. लोकांच्या करता आम्ही उपलब्ध असतो. शुक्रवार आणि सोमवार आमच्या पक्ष कार्यालय जे आहे खोपटला, आमच्याकडे 2 कार्यालय आहेत, त्या ठिकाणी लोकांना अटेंड करायला. शेवटी आमचं काम काय आहे, आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे. आम्ही लोकांना अटेंड केलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत आणि सुटत नसतील तर प्रशासनाकडे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा जनता दरबार हा उपयुक्तच होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक आणि अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे. मात्र आतबट्ट्याचे व्यवहार करून प्रशासनानं क्लस्टर योजना विकासकांना अनुदान देऊ नये असं परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावलेत. आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात 48 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले. क्लस्टरसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोकनगर, आझादनगर, गणेशनगर तसंच मनोरमा नगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकाच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. यापूर्वी अधिवेशनात आमदार केळकर यांनी अशा हजारो झोपडपट्टीधारकांची बाजू ठामपणे मांडली असल्यानं या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाढा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचला. त्यानंतर आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भातील शंका मांडल्या. यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचं सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांना दिला. तसंच क्लस्टरविषयी शंका असेल तर प्रशासनानं जाहीर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाशांच्या शंकांचं निरसन करावं. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला अनुदान देऊ नका असं त्यांनी प्रशासनाला बजावलंय. आजच एका भागातल्या क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर, अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते सुटल्या पाहिजेत. त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्यायला पाहिजे. मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला आंधण दिल्यासारखं देऊ नका. बिल्डरची माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका. आधी त्या लोकांना, कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे, परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आहे ना. आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी, ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील. आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली. 24 तारखेला काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अजित पवार हे अवघ्या 48 तासातच स्वगृही परतले.
तडीपार करू, मकोका लावू, 2 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवू, ईडीची कारवाई करू अशा धमक्या नजीमुल्ला यांनी दिल्यानं आपण घाबरलो होतो. घरातही अस्वस्थता निर्माण झाली होती. आपल्या तसंच आपल्या सहकाऱ्यांच्या घरी पोलीस पाठवले जात होते. त्यामुळे आपण आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. त्यातूनच आपल्याला जबरदस्तीनं नजीमुल्ला यांनी अजित पवार यांच्यासमोर उभं केलं आणि आपला पक्षप्रवेश करून घेतला असा खळबळजनक आरोप अभिजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय. दरम्यान परमार या बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा आणि जमील शेख याची हत्या करणाऱ्याला आणखीन किती बळी हवे आहेत? अजित पवार याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हा प्रकार झाला आहे. अजित पवार यांना माझी विनंती आहे की हे सर्व थांबवा. तुमचा माणूस ठाण्यात काय करतो हे पहा, असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मंगळवारी अभिजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. गुरुवारी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदीही उपस्थित होते. अभिजित पवार यांनी ठाणे शहरात राजकीय ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचं सांगितलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आपले नेते आहेत. आपण त्यांची साथ मरेपर्यंत सोडणार नाही. निवडणुकीच्या वेळी आपल्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. त्यावेळीही आपण शांतपणे कार्यालयातून निघून गेलो. तरीही आपल्यावरच 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्याला सुमारे 50 दिवस बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर नजीमुल्ला हे फोन करून आपल्यावर दबाव टाकत होते. तडीपारी, मकोका याची धमकी देऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. आपल्या सहकाऱ्यांनाही दमबाजी केली जात होती. ज्यांच्यावर एकही गुन्हा नाही अशा आपल्या मित्रांना नजीमुल्ला यांच्या दबावामुळे पोलीसही दमबाजी करत होते. या दबावातूनच आपण फसलो गेलो. आपण आत्महत्या करणार होतो. मात्र डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला आणि आज सर्वांच्या समोर आलो. अजितदादांना आपण विनंती करतो की ब्लॅकमेलिंग करून आमचं आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आवरा, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.